सुंदरबनच्या जंगलात काळे कावळे दादा एकदा फिरत होते. खूप जंगल फिरले, फळे खाल्ली, पाणी प्याले आणि उंच उंच आकाशात जाऊन त्यांनी विहारही केला. त्यांना खूप बरं वाटलं. पण ते जेव्हा खाली आले, जंगलातल्या सरोवराजवळ गेले, तर बघत्यात तर सरोवरात एक सुंदर असा पांढरा शुभ्र हंस क्रीडा करत बसला होता. त्याला बघितल्यावर कावळे दादांना काय वाटलं, अरे किती सुंदर हंस आहे, किती देखणा आहे, पांढरा शुभ्र रंग, चोच किती छान आहे, अरे 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 रे किती हा सुंदर आहे, हा हंस खूप खुश असेल, असे कावळे दादा मनाला म्हणाले. म्हणून ते हंसाजवळ गेले आणि हंसाला काय म्हणाले, अरे हंस राजा, तू किती सुंदर आहेस दिसायला, पांढरा शुभ्र रंग, चोच, पंख सगळंच तुझं छान आहे, त्यामुळे तू खूप खुश असशील. मग हंस काय म्हणाला, अरे मित्रा, मी खुश होतो, माझा रंग पाहून, माझं रूप पाहून मी खुश होतो, पण जेव्हा मी पोपटदादाला बघितलं तेव्हापासून मी माझ्यावर खुश नाही, कारण माझ्यापेक्षा सुंदर पोपटदादा आहेत. असं म्हटल्यावर कावळे दादा म्हणाले, काय म्हणाले, चला पोपटदादा कसे आहेत बघून येऊया, खुश आहेत का विचारूया. म्हणून तो उडत उडत पोपटदादांच्याकडे गेला. अरे पोपटदादा, तुम्ही किती सुंदर आहात, तुमची पोपटी, हिरवे रूप, गळ्यात लाल गोप, लाल चोच, किती व छान दिसता, निसर्गाच्या रंगासारखा तुमचा रंग आहे, हिरव्या झाडासारखा आणि लाल फुलासारखा, किती सुंदर आहात, तुम्ही खुश असशील ना. मग पोपटदादा काय म्हणाले, अरे कावळे दादा, मी खुश होतो, पण जेव्हा मी मोराला बघितलं का नाही तेव्हापासून मी खुश नाही, म्हणजे माझ्यापेक्षाही सुंदर मोर आहे. मग कावळे दादा काय म्हणाले, चला आता मोराकडे जाऊया आणि त्याला विचारूया. म्हणून कावळे दादा मोराकडे निघाले. पण जंगलातनं फिरले, त्यांना एकही कावळा दिसला नाही. आता काय करायचं, कावळ्याला कुठे शोधायचं, विचार करत करत कावळे दादा काय म्हटले, आपण गावात जाऊया आणि तिथे एक चिडियाघर असतंय, तिथं सगळे प्राणी त्यांनी एकदा बघितलं होतं पिंजऱ्यात कोंडलेले, तिथं जाऊया, तिथं मोर सापडेल. म्हणून कावळे दादा गावात गेले आणि चिडियाघराजवळ गेले. बघत्यात तर सगळे प्राणी पिंजऱ्यात कोंडलेले होते. कावळे दादाने बघितलं, पण आणि परत त्यांना थोड्या वेळाने मोर दादा दिसले. मोर दादांना पिंजऱ्यातनं काढून नाचायला लावलं होतं. बरीच माणसं तिथं जमली होती आणि ती मोर दादासनी नाचायला लावत होती, त्यांचे फोटो काढत होती, सगळं असं छान चाललं होतं. ते बघितल्या कावळे दादा काय म्हणाले, अरे हे मोर दादा किती छान सुंदर आहेत, लोक त्यांची फोटो काढतात, किती नशिबान आहेत मोर दादा आणि सुंदरही आहेत. असं म्हटल्यावर थोड्या वेळानं काय झालं, सगळी लोक निघून गेली. लोक निघून गेल्यावर कावळे दादा मोर दादाजवळ गेले आणि म्हणाले, अरे मोर दादा, तुम्ही किती सुंदर आहे, तुमचा पिसारा किती रंगीबेरंगी आहे, किती कलर आहेत पिसाऱ्यात, तुमची मानही छान आहे, चोचही छान आहे, किती छान दिसता आणि तुम्ही सुंदर सुंदर नाचही करता. आणि असा नाच बघून, तुम्हाला बघून ही जमलेली लोक तुमचं फोटो काढतात, किती नशीबवान आहात. असं म्हटल्यावर मोर दादा काय म्हणाले, कावळे दादा असं काही नाही, मी खुश नाही, माझा रंग एवढा सुंदर आहे, पिसारा आहे सुंदर, मी नाचतो छान, सगळं माझं छान आहे, पण मी खुश नाही, मी दुःखी आहे, कारण ह्या माणसांनी मला पिंजऱ्यात कोंडून घातलं आहे. ते पाहिजे तेव्हा खायला देतात, त्यांच्या मनाला येईल तेव्हा पाणी देतात, पिंजऱ्यातनं मनाला येईल तेव्हा मला बाहेर काढतात, त्यांना पाहिजे तेव्हा नाचायला लावतात, पाहिजे तेव्हा फोटो काढतात, त्यांच्या बंदीखान्यात मी आहे, मला स्वातंत्र्य कसलंही नाही, माझ्या रूपाचं मला काही वाटत नाही, कारण मी पारतंत्र्यात आहे, स्वातंत्र्यात नाही. बघ ह्या चिडियाघरातल्या इतर पक्षी बघ, सगळे पिंजऱ्यात आहेत, हे सगळे पारतंत्र्यात आहेत. ह्या लोकांनी डांबून ठेवले, आम्हा प्राण्यांना
मनाप्रमाणे वागता येत नाही, काहीच करता येत नाही, त्यामुळे मी खूप दुःखी आहे रे. असे म्हटल्यावर कावळे दादा म्हणले, मोर दादा दुःखी होऊ नका, असे म्हणू नका. नाही रे कावळे दादा, तू कसा उंच उंच आकाशात उडतोस, पाहिजे तिथं विहार करतोस, झाडाची फळे खातोस, पाहिजे तिकडे फिरतोस, पाहिजे तेव्हा पाणी पितोस, पाहिजे तेव्हा झोपतोस, उठतोस, सगळं काही मनाप्रमाणे करतोस. पण आम्हाला ह्या इतर प्राण्यांना मला मनासारखं काही करता येत नाही, त्यामुळे मी खूप दुःखी आहे, मी खुश नाही, असं मोरदादा म्हणाले. अरे पारतंत्र्याच्या पिंजऱ्यात राहून सुखाचे स्वातंत्र्य मला भोगता येत नाही कावळे दादा, काय सांगू तुला. मग ठीक आहे म्हणत कावळे दादा तिथनं उडत उडत परत जंगलात आले. ते काय म्हणाले, बरोबर आहे मोर दादाचं, मग नुसतं रूप सुंदर असून चालत नाही, रूप जरी सुंदर असलं किंवा नसलं तरी चालतंय, पण स्वातंत्र्य पाहिजे, खाण्याचे, पिण्याचे, फिरण्याचे, आकाशात विहार करण्याचे, मनाप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे, तेच खरं सुंदर रूप आहे, असे कावळे दादा मनाला म्हणाले. आणि त्यांना आपल्या काळ्या रंगाचा तिरस्कार वाटून असं नाही वाटला. ते म्हणाले, ठीक आहे, माझा काळा रंग जरी असला तर मी स्वातंत्र्यात आहे, असे म्हणून खुश झाले. म्हणून कसं आहे, रंगरूप नाही बघायचं, मनाचं स्वातंत्र्य महत्वाचं असतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.